सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरकुल लाभार्थ्यांसाठी प्राप्त होणाऱ्या अनुदानातून मोठ्या प्रमाणावर वाळूसाठी खर्च होत होता। ही बाब शासनाने विचारात घेऊन शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचे जाहीर केल्यामुळे चाळीसगाव तालुक्यात किमान 25 कोटी रुपये घरकुल लाभार्थ्यांचे वाचणार आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू विनामूल्य देण्याबाबत आदेश प्राप्त झालेले। त्या अनुषंगाने सदर मोहीम वाकळी तालुका चाळीसगाव येथे तितूर नदी पात्रातील वाळू घरकुल लाभार्थ्यांना वितरित करून करण्यात आलाय। सदरचा कार्यक्रम आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मिनल कर्णवाल यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलाय। यावेळी उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद हिरे, तहसीलदार प्रशांत पाटील, मंडळ अधिकारी प्रवीण महाजन, पंचायत समिती विस्तार अधिकारी SV सोनवणे, RS सपकाळे, वाघळी ग्रामपंचायत अधिकारी आबासाहेब माळी, ग्राम महसूल तलाठी शिरसाट, भाजपाचे पोपट भोळे, संजय भास्कर पाटील, सोनू धनगर, विकास चौधरी, पोलीस पाटील पराटे, गिरीश पराटे उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन